ब्रेकिंग. धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून बाहेर काढला. मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जी. अकोला या टीमचे साहसी कार्य कारंजा लाड पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी किनखेड कारंजा जी. वाशिम येथील बाळू पुंडलिक पवार वयम पूर्णांक 40 वर्ष यांची किनखेड शिवारातील धरणाच्या काठावर चप्पल, मोबाईल, चष्मा आढळून आल्याने बाळू पवार हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती. रात्री स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही. शेवटी रात्री कारंजा पोलीस ठाण्याचे एसआय जाधव साहेब आणि महेंद्र गाढवे आणि किनखेड सरपंच निळकंठ सोनोने, सिंहासन जाधव यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले. रात्री उशीर झाल्याने अंधार असल्यानेच 7 डिसेंबर रोजी सकाळी आपले सहकारी मयूर साळेदार, अतुल उमाळे, विष्णू केवट, शेखर केवट, गोपाल गिरे, अपूर्व चेके, अश्विन केवट, अजय डाके, ऋषिकेश मांगाडे, संजू पाटील, हर्षल वानखडे, विकास सदाशिव यांना घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळी पोहोचताच एपीआय मुकुंद जाधव सर यांचे आदेशाने सर्च ऑपरेशन चालू केले असता 25 फूट खोल पाण्यातून एका तासातच सकाळी 11:30 वाजता धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांचे ताब्यात दिला. यावेळी घटनास्थळावर उपस्थित कारंजा पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद जाधव सर, पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे साहेब, आशिष खांडरे साहेब, प्रफुल्ल गावंडे साहेब आणि पा. सरपंच निळकंठ सोनोने यांचेसह गावातील नागरिक व नातेवाईक हजर होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे. महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक